देवदेव श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। गीता नावाच्या 12व्या अध्यायाच्या 68व्या कालपर्यंत झाले। ये त्वक्षरमनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम। या श्लोकावरती भाष्य करताना अचिंत्य असा हा ईश्वर आत्मा या पदभाष्यापर्यंत आपण आलो होतो। कूटस्थम या शब्दावरती या पदावरती भाष्य करताना पुढे दासोपंत म्हणतात, अनंते ब्रह्मांडे हा विवर्तू जये ठायू होतु जातू परंतु तया भानाचा संघातू न धरुनिया सर्व व्यापुनी जैसे तैसे ठाईचे ठाईची नित्य असे न चळे न ढळे आपसे निर्विकार एवं ठाईचे ठाई असोनी राहिले सर्व व्यापोनी पूर्ण अधिष्ठान धनुपाणी गगनाईसे। अनंत ब्रह्मांडामध्ये आवर्तन करणारा फिरणारा ठाई ठाई असणारा या सर्वांच्या सोबत असणारा सांगाती असणारा सर्वांना धरून असणारा सर्व व्यापून असणारा ठाई ठाई नित्य असणारा पण तरीही निर्विकार न चळणारा न ढळणारा न हलणारा सर्वांना व्यापून उरणारा पूर्ण अधिष्ठान हे धनुष्पाणी तू असणारा गगनाच्या सारखा अनंत अमर्याद असा आहेस। अचलम जाणता भानची वितुळे शेष अधिष्ठान तेन चळे आगे आग कोंदाटले म्हणून या कल्पांती जसे जीवन ते गर्भी सदाट म्हणून चंचल नव्हे आपण निश्चळ असे तैसे भावने ते नाकळे आणि अभावाहून वेगळे पूर्णपणे मांडले ते अचलत। हा कसा आहे तर अचल आहे। मी कसा आहे तर अचल आहे। कल्पांती जैसे जीवन प्रलय काळामध्ये ज्या प्रकारे पाण्याचा ओघ हा मोजता येत नाही, तो अमर्याद असतो, सदाट असतो आणि या पाण्याच्या गर्भामध्ये चंचलत्व निश्चळत्व असं नेमकं काय ते भावनेनंही कळत नाही। ते आहे तेव्हाही ते कळत नाही आणि जेव्हा अभाव आहे तेव्हाही त्याचा अंदाज येत नाही। असं अचल असणारं जे तत्व, दोन्हीकडेही असणारं जे तत्व, अढळ असणारं, पुढे ध्रुवम असं म्हटलंय। ध्रुवम या शब्दावरती म्हणतात, ऐशी अचल जयाची स्थिती ती पासाव वीरपती न ढळे जे की निरुती म्हणून ध्रुव। अचल अशा प्रकारची जी स्थिती जी ढळत नाही चळत नाही आणि म्हणून ती ध्रुव आहे, अचल आहे।
लयोद्भव पुन्हा पुन्हा होती जाती अर्जुना, परंतु जे ढळेना आपुलिया स्थिती. लय आणि उद्भव, जे नाश पावतं आणि पुन्हा उमलतं, उगवतं, ज्याला अंकुर पुन्हा फुटतो की पुन्हा निर्माण होतं. येतं आणि जातं, परंतु ते हलत नाही, ढळत नाही. आपल्या स्थितीवर स्थिर अशा प्रकारे ते राहतं. होती जाती अवस्था, परिपालटू नाही जया स्वस्था. जे आपुली निर्विकारता, ती पासावन ढळे. अवस्था येतात जातात, पण ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. पालटू नाही म्हणजे बदल निर्माण होत नाही, बदल होत नाही. आपली निर्विकारता अबाधित जे ठेवतं, निर्विकारतेच्या अवस्थेपासून जे ढळत नाही. व्यतिरेकान्वये बोधू, परिजयाचा स्वभावो सिद्धू. तया पासाव प्रमादू, घेऊन न ढळे. की आढळ म्हणजे कैसे, गुणी चाळिता न चळे ऐसे. एवं निर्गुण स्वरूपते ऐसे, माझे जाण. आढळ म्हणजे नेमकं कसं, तर गुणाचा आश्रय घेऊन सुद्धा, गुण मिश्रित होऊन सुद्धा जे चळत नाही, गुणाचा चाळा लागून सुद्धा जे हलत नाही, ढळत नाही, असं ते निर्गुण स्वरूप माझं आहे असं जाण. ये तू पर्युपासते, या पदावरती भाष्य पुढे करताना दासोपंत म्हणतात, यया ते जे सेविती, सगुण आश्रयो न करीती. तयाचा अभ्यासू वीरपती, तो पा कैसा. आणि अशी सेवा निर्गुणाचा आश्रय जे घेतात, सगुणाचा जे आश्रय घेतात, तयाचा अभ्यासू वीरपती, तो कैसा. मग हे करण्यासाठी या लोकांचा आश्रय, या लोकांचं साधन, या लोकांची साधना, या भक्तांची उपासना ती कशी. संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. या श्लोकावरती पृथक्करण करून भाष्य करताना पहिला पद पृथक्करण केलेलं दासोपंतांचं. इंद्रिय ग्रामम संनियम्य, इंद्रिय समूहाचे दमन करिता नावरे ते मन. आणि चंचल मने करुण विवेकून स्फुरे. संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. या श्लोकावरती भाष्य करताना इंद्रिय ग्रामम संनियम्य या पदावरती दासोपंत म्हणतात, इंद्रिय समूहाचे दमन. खरं म्हणजे हा विषय उपनिषदांचा. उपनिषदांमध्ये फार सुंदर रूपक करून या विषयावरती भाष्य केलेले. दासोपंतांनी वेद उपनिषदांचा आधार ठाई ठाई घेतलेला आहे आणि ते स्पष्टही केले की मी या उपनिषदांच्या आधारे हे बोलतोय. यामध्ये उपनिषद सांगतात इंद्रिय हे घोडे आहेत आणि मन हा लगाम आहे. मनाचा लगाम बुद्धी आहे आणि बुद्धी या सारथ्याच्या हातामध्ये हा असायला हवा. ध्येय ठरवणं सोपं असतं, पण त्याच्या प्राप्तीसाठी ध्येय मार्गाच्या आड येणाऱ्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी, नित्याच्या सवयीच्या असल्या तरी सुद्धा मनानं टाळण्याची, मनानं टाकण्याची तयारी सोपी नाही. याच्यातून जे वैराग्य निर्माण होतं, हे वैराग्य भक्तापाशी आपोआप येतं केव्हा इंद्रियम संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः.
हे भक्ताचे गुण आहेत, हे भक्ताचे लक्षण आहे. ये इंद्रिये जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करीती, ते तरलेच न तरिती विषय सिंधू. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे तुकाराम बुवा म्हणतात एके ठिकाणी. खरं म्हणजे स्पर्शे मातंग दीप्ती पतंग रसने मीन घ्राणे भृंग नादे मृग असा रूपरसगंधाचा जो स्पर्श होतो सर्व इंद्रियांच्या संदर्भाने, कर्मेंद्रियाच्या संदर्भाने, या विषयावरती भाष्य करून मनावरती दासोपंतांनी याच्यावरती भाष्य करताना चंचल मने करून विवेकून स्फुरे. चंचल मन असेल तर यातून विवेक कधीही स्फुरणार नाही. आणि म्हणून आधी मन स्थिर करावं आणि मग इतर गोष्टींचा भक्तांनी विचार करावा. हे कसं करावं? स्वात्म विचारून स्फुरता न नासे अज्ञान सर्वथा, स्वरूप प्रकाशाची कथा ते तेथे कायशी. मन स्थिर झाल्याशिवाय आत्मारामाचा स्वतःचा विचार नाही. जोपर्यंत आपण आतून विचार करत नाही तोपर्यंत अज्ञानी स्वरूप प्रकाशाची कथा कधीही सफळ संपूर्ण होणार नाही. ती कशी तिथे उपस्थित होईल? स्वरूप प्रकाशे वाचून नाही अपरोक्ष ब्रह्मज्ञान, व्यतिरेकान्वय संवेदन न स्फुरे दशा. म्हणून मोक्षाची सिद्धी इंद्रिय नियमू तो आधी, पाहिजे गात्रिशुद्धी दमादी साधन. आणि म्हणून आमच्याकडे काही विशिष्ट कर्म नित्याची सांगितलेली. ही कशासाठी आहे? आपण म्हणतो नित्य स्नानादी कर्माने देव प्राप्त होतो का? भक्ती येते का? देव मिळतो का? काय होतं स्नान नाही केलं तर? देहाची शुद्धी म्हणजे मनाची शुद्धी आहे का? पण मुळात आमच्या संस्कृतीने जो विचार सांगितला तो बाहेरून आत जाऊन आत विचार करण्याचा. म्हणजे अगोदर देहशुद्धी. तुम्हाला ह्या नित्य कर्माची एकदा सवय लागली, देहशुद्धीतून मनशुद्धीकडे जाणारा हा मार्ग आमची संस्कृती आम्हाला सांगते. दासोपंत असं सांगतात की त्रिशुद्धी दमादी साधन हे कशास केव्हा येतं तर अगोदर देहापासून सुरुवात करायची. जे नियम देहाला दिलेले आहेत, इंद्रियांसाठी दिलेले आहेत, ते नियम पाळण्याची सुरुवात करायची आहे. काय आहेत ते? योग सूत्रामध्ये पतंजली भाष्यामध्ये ज्या पद्धतीने योग सांगितलाय, यम नियमादी आहार या गोष्टींवरती नियम सांगितलाय, नियंत्रण सांगितलंय, हे आधी मिळवायचं आणि मग मनाकडे जायचं. तो रस्ता कसा आहे तर ह्या मार्गाचं विवेचन दासोपंत पुढे करतात. प्रत्याहारू प्राण नियमू जिंकावा देह धर्मू, धारणा चतुष्टयागमू संपादिजे. हा संपूर्ण योगाचा विषय. यामध्ये दासोपंत देहाचा नियमांचा विचार सांगतात, स्नान संध्यादी कर्मांचा विचार आहे. वर्ण कर्मादी अवस्थेमध्ये प्रत्येक माणसाचा जो धर्म आहे त्या पद्धतीनं तो विचार आहे. माणसाचा धर्म म्हणजे हिंदू धर्म किंवा इतर धर्म असा नव्हे. वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये जी तुमची कर्तव्य धर्मानं सांगितली आहे, वेद उपनिषदांनी जी तुम्हाला कर्तव्य सांगितले, हे करावं हे करू नये एवढाच आदेश आम्हाला धर्म करतो किंवा उपनिषद वेद करतात. काय चांगलं काय वाईट यापेक्षा सुद्धा हे करावं हे करू नये, हे करावं हे करू नये हा आदेश वेद उपनिषदांनी दिलेला आहे. आणि म्हणून प्राणधारणा, देहधारणा, मनधारणा, आसनधारणा, जिंकावे मना इंद्रिय गणा, ययाचे निबळे. हे कशासाठी आहे तर प्राणधारणा, देहधारणा,
मन धारणा आसन धारणा, जिंकावे मना इंद्रियगणा, ययाचे निबळे. या सर्वांच्या योग धारणेच्या बळावर इंद्रिय गण जिंकायचे, इंद्रियांचा समूह जिंकायचा आहे, त्याच्यावरती स्वामित्व स्थापित करायचे. प्रत्याहारो जयो आसनो, आसनांवरती जय मिळवायचा आहे. प्रत्याहारो आसन जये तेणे करुनी, इंद्रिय नियमो धनुपाणी हे चिलागे. प्रत्याहारो जयो आसनी, आसन जये तेणे करुनी, इंद्रिय नियमो धनुपाणी हे चिलागे. ही त्याची प्रोसेस आहे, ही त्याची पद्धत आहे. देहादिकरण नियमे, बहिर्मुखता वृत्तिशमे, मग स्फुरिजे मनोधर्मे अंतर्मुख. देहधर्माचे जे काही नियम आम्हाला धर्माने सांगितले, हे सर्व नियम अगोदर पूर्ण करायचे, ते पाळायचे. मग ती त्रिकाल संध्या असेल, देहशुद्धी असेल, आपली नित्याच्या कर्मांमध्ये असलेली नियमावली तुम्हाला दिलेली असेल, यामध्ये सुद्धा आणखी लहान लहान धर्माचे भेद आहेत बघा. म्हणजे एखादी व्यक्ती जन्म घेते तर ती फक्त स्वयं केंद्रित राहू शकत नाही. ती कोणाची तरी पत्नी असते, ती कोणाची तरी बहीण असते, ती कोणाची तरी आई असते, ती कोणाची तरी नणंद असते, आणखी काहीतरी अनेक नात्यांनी आपण गुंफले जातो. जेव्हा आपण गृहस्थाश्रमामध्ये आहोत, या गृहस्थाश्रमामध्ये ज्या ज्या नात्यांनी बद्ध झालो आहोत, त्या त्या संपूर्ण नात्यांची जबाबदारी पाळणे, ती पार पाडणं, हाही तुमचा धर्म आहे. ज्या घरामध्ये तुम्ही जन्माला आला आहात, त्या घराचं दायित्व पूर्ण करणं, ती जबाबदारी पेलणं, हा तुमचा धर्म आहे. आज आपण जातींचा विचार करतो, पण तत्कालीन वेदांनी, उपनिषदांनी जात ही संकल्पना आम्हाला सांगितली नाही. आम्हाला वर्ण ही संकल्पना सांगितली. आणि वर्ण हा तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही कर्म कराल, त्या पद्धतीचा वर्ण तुम्हाला प्राप्त होईल. आणि तीही जबाबदारी, तोही धर्म तुम्ही पाळला पाहिजे. अर्थात ब्रह्मधर्म, क्षत्रिय धर्म या प्रकारचे जे धर्म आहेत, याची कोणती जबाबदारी आहे? तर ब्राह्मण धर्माने ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि त्या सत्य ज्ञानाचा प्रचार प्रसार सर्वत्र केला पाहिजे. क्षत्रिय धर्माचं काय कर्तव्य आहे? क्षत्रियांचं कर्तव्य म्हणजेच त्याचा धर्म तो कोणता? तर संरक्षण करणे, संपूर्ण समाजाचं संरक्षण करणे, नेतृत्व करणे, हा त्याचा धर्म आहे. हा धर्म हा केव्हा तुम्हाला पाळता येईल? जेव्हा तुम्ही बाह्य धर्मा, देहाच्या धर्माबरोबर इतर धर्मांचाही अवलोकन करून, अनुसरण करून त्याचं परिपालन करत असा. देहादिकरण नियमे बहिर्मुखता वृत्तिशमे, या देहाच्या धर्माचं पालन करायचं. आणि त्यानंतर काय होईल? तर माणसाची बाहेर बघण्याची वृत्ती ही शमेल, कमी होईल, क्षीण होईल. आणि मग मनाकडे ही इंद्रिय वळतील, मनोधर्माकडे वळतील. आणि आपोआपच मग स्फुरिजे मनोधर्म अंतर्मुख, आणि माणूस अंतर्मुख होईल. केव्हा? जेव्हा बाह्य वृत्ती, बहिर्मुखता ही संपूर्णपणे नष्ट होईल. आणि म्हणून बहिर्मुखता नष्ट होण्यासाठी देहाची कर्म, देहाचे नियम, देहाच्या नियमासाठी जे धर्म सांगितले त्याचं परिपालन ही गोष्ट महत्वाची. आणि पुढे फार सोप्या शब्दात दासोपंत अगदी सांगून जातात, बाह्य निग्रहो तो दमू. दम म्हणजे काय? बाह्य निग्रहो तो दमू, अंतर निग्रहो तो शमू.
या दोही करिता गुणधर्मू आटे वृत्ती वेगू. बहिर्मुखता, बहिर्वृत्ती याच्यावरती नियंत्रण म्हणजे दम, आणि अंतर्मनावरती, मनावरती नियंत्रण तो शम. मग अंतरी स्वस्थ मन झाले असता वृत्ती क्षीण. मग तया पासाव ज्ञान स्फुरे आत्मविषयी. ही त्याच्या पुढची पायरी आहे. पंत असं सांगतात की बहिर्मुखता संपते, लयाला जाते आणि माणूस अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाल्यानंतर ज्ञानाची ओढ किंवा ज्ञान वृत्ती त्याची स्फुरण पावते आणि आत्म्याविषयी, आत्मस्वरूपाविषयी जाणण्याची, जाणून घेण्याची वृत्ती म्हणजे ज्ञानाची वृत्ती या क्षणी, या पायरीवरती निर्माण होते. ती कशा पद्धतीनं? दृष्टांत मोठा सुंदर आहे आणि सहज आहे, साधा आहे, अगदी व्यवहारातला आहे, तुमच्या माझ्या नित्याच्या व्यवहारातला आहे. दृष्टांत देताना दासोपंत सांगतायत, उदक असता चंचल प्रतिबिंब नव्हे निश्चळ. मुख पाहता केवळ दृष्टीहीन थरे. पाणी ढवळलं गेलंय, उसळतंय, हलतंय, तरंग निर्माण झालेत, आणि अशा पाण्यामध्ये जर आपण आपलं प्रतिबिंब पाहू लागलो तर ते निश्चल असेल का? मुख पाहता केवळ दृष्टीहीन थरे. आपण आपलं प्रतिबिंब पाहू जाता दृष्टी हे ठरत नाही, इतकं ते पाणी ढवळतंय, तर प्रतिबिंब कुठून दिसणार? किंवा की वाठणी न लगे दीपू तैसा मनादी इंद्रिय कंपू. तो विवेकाचा आटोपू नेदी उमटो. आणि जसं हे प्रतिबिंब उसळत्या पाण्यात दिसत नाही, हलत्या पाण्यात दिसत नाही, तरंग उठलेल्या पाण्यामध्ये दिसत नाही, तसंच आजूबाजूला वावटळ चालू आहे, वावटळ उठली आहे, वारं सुटलंय, वावदान आहे, आणि त्यामध्ये इवलासा दिवा लावून ठेवलाय, तर तो दिवा राहील कसा? तैसा मनादी इंद्रिय कंपू. तैसा मनादी इंद्रिय कंपू विवेकाचा आटोपू नेदी उमटे. आणि त्याच पद्धतीनं वावटळीमध्ये दिवा लावला, तो जसा राहणार नाही तसा मनादी इंद्रियांचा जो कंपू आहे, हा जो समूह आहे किंवा यांची जी थरथर आहे, याच्यामध्ये विवेक ज्ञान हे कसं उमटणार, ते कसं निर्माण होणार, ते कसं स्फुरण पावणार, हे सगळं वृत्ती स्थिर झाल्यानंतर होऊ शकतं. आणि म्हणून विवेकाचं स्फुरण होण्यासाठी, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रतिबिंब बघण्यासाठी वावटळीमध्ये दिवा नको. हलणाऱ्या पाण्यात प्रतिबिंब जसं दिसणार नाही, तसंच वारा नसलेल्या ठिकाणी, शांत स्थिर वृत्तीच्या ठिकाणी हे ज्ञान आपल्याला होऊ शकतं, स्फुरत दिसू शकतं, आणि विवेकाचं स्फुरण त्या ठिकाणी होतं. आता शमदमादी साधनी जालिये निश्चळते पासुनी. विवेक उपजे अधिष्ठानी तेणे कैसे. आता शमदमादी साधनांच्या नंतर निश्चळतेपासून, अढळतेपासून, स्थिर वृत्तीपासून हा विवेक कसा उत्पन्न होतो, त्याचं अधिष्ठान कसं निर्माण होतं, तेणे कैसे, ते कसं, ते कोणत्या पद्धतीनं, तर पुढच्या सर्वत्र समबुद्धया, सर्वत्र समबुद्धया या पदावरती भाष्य करताना पुढे दासोपंत म्हणतात, सर्वत्र समान बुद्धी स्फुरे विषम भावना तेंदुरे. तो प्रकारू बारे सांगी जैल. हे अर्जुना, सर्वत्र समान बुद्धीने
बघणारा, ज्याच्या मनामध्ये कुठलाही दुजा भाव, विषम भाव उत्पन्न होणार नाही, असा जो प्रकार तो मी आता तुला सांगतो. दृश्यभान चराचर ते सारिखेची मिथ्या समग्र, अरिमित्र आप पर आदि करुणी. संपूर्ण चराचरामध्ये जे जे काही दृश्यभान आहे, जे दिसतं, दिसू शकतं, जे गोचर आहे, हे सार यामध्ये अरे मित्र आप पर असा उल्लेख दासोपंत फार हेतुपुरस्सर करतात. कारण निर्जीव वस्तूंच्या मध्ये शत्रुत्व असण्याची शक्यता नाही. जी असण्याची शक्यता आहे ती सजीव वस्तूंच्या बद्दलची आमची शत्रुता असते. ही कोणत्या पद्धतीची असते? मित्रता, शत्रुता, आपला, परका हे अनुबंध आहेत आपल्या भोवतीचे. या अनुबंधाला ते सारिखेची मिथ्या समग्र, हे अनुबंध आभासी आहे, हे खोटे आहे. कोणी शत्रू नाही, कोणीही मित्र नाही, कोणी आपला नाही, कोणी परका नाही. या सर्वांच्या संदर्भामध्ये जे गोचर आहे, जे अनुबंध प्रस्थापित आपण केले, त्यांच्या संदर्भात अरे मित्र आप पर आदि करुणी असा कुठलाही भेदभाव जो करत नाही. स्वर्गू संसारू हे दोन्ही न भासती विशेषा विशेष गुणी, नाना देह व्यतिरेके करुणी सर्व मिथ्या. संसाराचा हा सागर तरायचा आहे कशासाठी? तर सर्वसामान्य भक्ताला हे असंच नेहमी सांगितलं गेलंय की स्वर्ग प्राप्तीसाठी. त्या स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग ह्या स्वर्गाची प्राप्ती करून घेण्यासाठी काय काय करायची साधनं? तर या साधनांचा बराच उहापोह अनेक ठिकाणी केलेला आहे. मी तो आत्ता या विवेचनात करत नाही. पण स्वर्ग आणि संसार, संसार म्हणजे नरक, स्वर्ग म्हणजे अत्युच्च कोटीची सुलभ अशा प्रकारची साधनांची प्राप्ती, जिथे काय म्हणूया आपण अगदी शेवटची पायरी जे आपल्याला मिळवायचे. स्वर्ग प्राप्तीसाठी सारा काही खटाटोप अशा पद्धतीनंच हे चाललेलं आहे. पण माझा जो खरा भक्त आहे तो भक्त असं म्हणतो की संसार आणि स्वर्ग यामध्ये तो दुजाभाव करत नाही. समत्व बुद्धी कुठे कुठे? तर अरिमित्र आप पर, संसार आणि स्वर्ग याला तो वेगळं मानत नाही. स्वर्ग हा विशेष आहे, संसार हा नरक आहे असं तो मानत नाही. स्वदेह आणि परदेह दृश्य पांच भौतिक कार्य, सारिखेची मायामय विवर्तु जया. देह व्यतिरेके किरीटी, पाहता तिया शून्य दृष्टी, भान आटे पोटी अभावाचा, मग अभावाची भावना, ते दृश्यत्वे सांडी देखणा, तेथे स्वस्वरूप संभावना तिया देखे. मग स्वरूप दृष्टी सर्वसम, जया नाम रूपना गुणधर्म, वर्णु व्यक्ती कर्मा कर्म सर्व सारिखेची. या परी शमदमाचे निबळे, पाहता देहा वेगळे, तयाची ये बुद्धिबळे सहजगम्य. या एकूणच 101 ओव्यांच्या पर्यंत दासोपंतांनी सर्वत्र समबुद्ध यहा यावरती भाष्य करताना जया नाम रूप गुण धर्म वर्णु व्यक्ती कर्माकर्म सर्व सारिखेची, जो ह्या सर्वांच्या मध्ये भेद करत नाही,
समत्व दृष्टीनं आपला देह आणि दुसऱ्याचा देह यांच्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ते एकच आहे या जाणीवेनं, या समत्व बुद्धीनं, समभावनेनं मनामध्ये सर्वांठाई एकच स्थिर भावना ठेवून जो जाणतो, जो हे तत्व जाणतो, तो माझा खरा भक्त आहे. स्वर्ग, संसार, पांचभौतिक जे कार्य आहे, जे दिसणार आहे, याच्यावरती पुन्हा पुढे विवरण येणारच आहे. मी ते तेव्हा करेनच. हे मायामय आहे, हे सगळं खोटं आहे, हा आभास आहे, याची मनामध्ये जाणीव ठेवून स्वदेह आणि परदेह या संदर्भामध्ये मनामध्ये समत्व भावना ठेवतो, समभाव ठेवतो, असा जो भक्त तो माझा खरा भक्त आहे. दासोपंत या पद्धतीनं हे निरूपण पुढे नेत राहतात. पुढे फार सुंदर आणि विस्तीर्ण असं विवेचन दासोपंतांनी सगुण आणि निर्गुण भक्तीचं केलं. ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता या ठिकाणी 101 ओव्या संपूर्ण घेऊन मी थांबते. उद्या पुन्हा याच वेळी आपण दासोपंतांच्या या भक्तियोगासाठी इथे पुन्हा भेटूया. याच संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या पेजवरती. आपणा सर्वांसाठी आजची रजा घेते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की